छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत माजी आमदार हर्षवर्धन जाधव आपले उमेदवार उभे करणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व राजकीय पक्ष राजकारणाचा शुभारंभ करतायत. अशातच महानगरपालिका निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतलाय. जाधवांशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी. माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील म्हणतात की आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत. नेमकं कशी ते उमेदवार उभे केले जाणार आहेत, कोणत्या पक्षातून उभे करतायत, कोणत्या संघटनेतून उभे करतात ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात. एक मोठी घोषणा करताय तुम्ही, नेमकं महानगरपालिका निवडणूक तुम्ही लढवायची म्हणतायत, त्यामागचं काय कारण आहे किंवा कसं ही तुम्ही निवडणूक लढणार आहात? मुळातच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जे काही घडामोडी घडल्या, यातनं छत्रपती संभाजीनगरच्या कुठल्याही राजकीय पक्षांनी, नेत्यांनी, जाती धर्माच्या वेगवेगळ्या प्रस्थापित लोकांनी संभाजीनगरकरांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं जाणवलं. विशेषतः ज्यावेळेला अतिक्रमण तोडण्याच्या संदर्भातली कारवाई दिसते की अनधिकृत आहे, कारवाईच अनधिकृत आहे, कारण कायद्याचं पालन न करता ती कारवाई केली जाते, तरी देखील शेपूट घालून पाडण्याचं काम शहरातल्या तमाम राजकीय नेत्यांनी केल्याचं आपल्याला आढळलं. बर, ताकद त्यांच्याकडेच आहे का? ताकद सर्वसामान्य मध्ये सुद्धा प्रचंड मोठी आहे. आणि खरी गोष्ट आहे, कारण मतदानाची जी ताकद आहे ती प्रचंड मोठी ताकद आहे. आज तो मतदार हा राष्ट्राच्या तिजोरीची चावी आहे, ज्यातनं मंडळी पैसे काढतात भूलथापा देऊन, आणि पैसे काढून कुठल्या कुठे निघून जातात. पण ज्या वेळेला हाच मतदार अडचणीत येतो त्यावेळेला अलगदरित्या पाठ दाखवून निघून जातात. हे जे शक्ती म्हणतायत, ताकद म्हणतायत, ही कोणती ताकद आहे? जर महानगरपालिका आज कर्जबाजारी झालेली असेल, देश कर्जबाजारी झाले, ही ताकद तरी कोणती आहे नेमकी? आता हर्षवर्धन जाधव स्वतःचे उमेदवार महानगरपालिकेत उभे करतायत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.